कायद्याने सरकारने हे दिलंय की 5वीला ढकलबाजी करणं चालणार नाही. 5वीला आपण बरोबर मार्कनी टाकू शकतो. 10वी आणि 5वी पासिंगचा विषयच नाही. पासिंग करायची जर चांगला मार्क भेटेल तरच ते पास होईल, नाही तर ते याच वर्गातले. हे आपल्या वर्गातले नमुने आता हे करता का? ते येतच नाही, त्यांना येतच नाही. हे आता तुम्हाला ढकलबाजी नाही, ज्याला अभ्यास करायचा ते इथं बसा, नाही तर तिकडे निघा. नाही ते इथं बसा, नाही तिकडे निघा. ज्यांना चांगले मार्क मिळवायचे असेल तोच पुढे जाईल. आम्हाला आता सरकारने कायदा करून दिलेला आहे. बरोबर मुलांची मार्क जेवढं असेल त्याचप्रमाणे मुलांना वर्गात किंवा नंतर पाठवलं जाणार आहे. आता पहिले कसं होतं, नाही बा जाऊ दे 2-3 मार्क आपणच वाढून टाका. पण ढकलबाजी करायची. पण आता असं चालणार नाही बरं. पहिले सांगू लास्ट बेंच काय चाललंय, मी तर थांबते ना, सांगते ना मी तर. हे काय तुझ्या आमच्यासाठी चाललंय, आमच्यासाठी. आमचं काहीच नुकसानच नाहीये याच्यात. तुमचंच नुकसान आहे. आमचं काय, तुम्ही जासाल दुसरे असेल 5वीच्या, आमचं काम काय मुलांना शिकवणं, मुलांना बरोबर टाकणं. आमची ड्युटी चालू असताना आमचं वय होतं तेव्हा आम्ही तेव्हा शिकवून घेतलं. आता तुमचं वय आहे. आम्हाला पहिले नव्हतं. आम्ही कुठे बी झोपडीत राहायचो, खायचो काही पण. आम्हाला पॅरेंट्स विचारायचे पण नाही. आमचे पालक म्हणायचे जा तुम्हाला द्यायचंय ना, जा मारा, तुमच्या हातात आहे, काही बी करा. आताचे म्हणजे तुम्हाला काय शिक्षण आहे. थंडी असो, वारा असो, पाऊस असो, आम्हाला उन्हात उभं करायचे, छड्या द्यायचे. त्या मान तुम्हाला काय शिक्षण. तुम्हाला वाटते टीचर आम्हाला असं करतं तसं करतं, लगे पॅरेंट्सला बोलून आणतात. पण असं नाही. आम्हाला खूप हे होतं. आमचे पॅरेंट्स बोलते बिंदास तुम्ही काही करा, आता तुम्हाला काहीच नाही. म्हणून तुमचं नुकसान आहे. एवढं आम्ही शिकवतो, मन लावून करतो, तुमचंच नुकसान आहे. तुम्ही शिकले नाही तर तुम्हीच मोठे नाही होणार, तुमचंच नुकसान होणार. आमचं काय, आम्ही पहिले शिकून घेतलेलं आहे. आता जे मुलं येतात परत 5वीचे येतील, आम्ही शिकू परत 5वीचे. आमची रुटीन चालूच राहणार आहे. पण तुमचं नुकसान आहे. आता हे तुमच्या हातात आहे. तुम्ही नीट वागायचं. तुम्ही कशाला यायचं तिथं चुकला. आता तुमचा 5वी क चा वर्गच हे झालेलं आहे. मागे मी 5वी ड ला शिकवायला गेली, तेव्हा ते मुलांना मी सरळ प्रिन्सिपल ऑफिस मध्ये, आता तुमचं पण तसंच होणार आहे. ते पूर्ण मुलं रडून आलं, तेवढं ठोकून काढलं. ते विचार करा किती मारलं असेल. तुमची बी तशी हालत